नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज 1 ऑगस्ट 2024 शासनाचे एक महत्त्वाचे आदेश आलेले आहेत. यापूर्वी आपण 2 व्हिडिओ पाहिले होते, 192 नंबर आणि त्याआधीचा एक व्हिडिओ, की ज्यामध्ये 6 महिन्यात जर का स्थगिती आदेश उठला नाही, तर तो आपोआप व्यपगत झाला असं समजावं, असं एक परिपत्रक राज्य शासनानं 6 मे 2021 रोजी काढलं होतं. आज आणखी एक आदेशाला नवीन परिपत्रक आलं. हे आहे शासनाचं नवीन परिपत्रक. महसूल आणि वन विभागाचं आहे. 1 ऑगस्ट 2024 म्हणजे आजचंच आहे. त्याचा विषय आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुषंगाने महसुली अधिकारी व प्राधिकारी यांच्यासमोर जमीनविषयक अधिनियमाखाली चालणाऱ्या सर्व अर्धन्यायिक प्रकरणांच्या संदर्भातील स्थगिती आदेशाच्या बाबतीत मार्गदर्शनात्मक दिशानिर्देश. आता त्यामध्ये त्यांनी म्हटलंय असं की यापूर्वी जे 6 मे 2021 ला एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टाची जी एक केस होती त्या केसच्या आधारावरती, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ही जी एक संकीर्ण याचिका होती 1577 एशियन सरफेसिंगची, त्या आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की कोणत्याही कोर्टाने जर निर्णय स्थगिती आदेश दिला असेल तर तो 6 महिन्यामध्ये जर त्यांनी उठवलेला नसेल तर तो आपोआप रद्द झाला असं समजावं, किंवा पुढे त्यांनी त्याची रिव्ह्यू घेतला पाहिजे, चालू ठेवायचा का, आणि जर चालू ठेवायचा आहे असं जर का त्यांनी आदेश केला तरच तो अस्तित्वात राहील, नाही तर तो आपोआप स्थगिती आदेश रद्द होईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. त्याच्या आधारावरती हे 6 मे 21 सर्क्युलर शासनानं निर्गमित केलं होतं. त्यामध्ये ह्या सूचना दिल्या होत्या की शासनाचं जे मिसलेनियस ॲप्लिकेशन होतं याच्यामध्ये जे आदेश आहेत, म्हणजे 15 ऑक्टोबर 2020 चे आदेश जे होते त्या आदेशाप्रमाणे सर्व महसुली प्रकरणांना देखील जर वरिष्ठ न्यायालयानं जर का स्थगिती आदेश दिला असेल तर तो 6 महिन्यात उठलेला नसेल तर तो आपोआप उठला आहे किंवा आपोआप रद्द झाला आहे असं समजण्यात यावं, असं ते सर्क्युलर होतं. म्हणजे कोणताही स्थगिती, अंतरिम स्थगितीची कालमर्यादा फक्त 6 महिन्यापर्यंत लागू राहील असं साधारण सर्क्युलर आपण 6 मे 2021 रोजी दिलं होतं. त्याच्यानंतर हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता त्याचा रिव्ह्यू झाला आणि आधीचा जो निर्णय दिला होता 2020 मध्ये तो मेरिटवरती, गुणवत्तेवरती तपासून दिला नाही, म्हणून सर्वच प्रकरणाला हे सर्रासपणे लावता येणार नाही असं साधारण सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आपण त्याच्यावरती 192 नंबरचा व्हिडिओ केला. आपण इथे पहा तो व्हिडिओ, 192 नंबरचा व्हिडिओ आणि त्याच्या आधीचा जे व्हिडिओ आहेत, हे 2 व्हिडिओ आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण जरूर प्रथम ते पहा. पण आता ते ॲज गुड ॲज ते दोन्ही व्हिडिओ आता रद्द झाल्यासारखे आहेत, कारण आता नव्यानं शासनानं आज जे आदेश दिलेत हे आदेश या पुढच्या काळामध्ये वापरले जातील किंवा लागू राहतील. आता शासन असं म्हणतं, तथापि आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील एक रिट याचिका होती जी आहे 97/20/2004 श्रीमती ताराबाई लेंडघर व इतर. आता या प्रकरणामध्ये रेव्हेन्यू कोर्टाचे असे एकमेकाचे जे स्टे आदेश होते ते 6 महिन्यानंतर आपोआप रद्द झाले आहेत अशी भूमिका महसूल अधिकाऱ्यांनी घेतली. त्यावरती सुप्रीम हायकोर्टामध्ये हे रिट पिटिशन झालं आणि हे रिट पिटिशन झाल्यानंतर शासनानं त्यावेळेस हायकोर्टामध्ये असं सांगितलं की 6/5/21 चे जे परिपत्रक आहे, एशियन सरफेसिंग ऑफ रोड एजन्सी वर्सेस CBI हे जे प्रकरण होतं 2018चं, त्यात निर्णय झाला होता 2020 ला, त्याच्या आधारावरती हे सर्क्युलर काढलं होतं. ह्याच केसमध्ये यातल्या ज्या तरतुदी आहेत उच्च न्यायालयाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातल्या, त्या फक्त दिवाणी आणि फौजदारी, सिव्हिल आणि क्रिमिनल प्रकरणांना लागू राहतील असं स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर देखील देवसिंग रामचंद्र चव्हाण वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स
ही 2022 ची केस आहे. यात देखील त्या एशियन सरफेसिंग ऑफ रोड एजन्सी वर्सेस सीबीआय याचा विचार केला गेला आणि तिथेही म्हटलं होतं की दॅट डिसिजन वुड ऑपरेट ओनली क्वा सिव्हिल अँड क्रिमिनल केसेस पेंडिंग इन ट्रायल अँड नॉट टू एनी अदर कॅटेगरी ऑफ ऑर्डर्स पास्ड इन प्रोसिडिंग्स. म्हणजे महसूलमधलं जे काम आहे ते दिवाणी स्वरूपाचं किंवा क्रिमिनल स्वरूपाचं नाही, हे महसुली स्वरूपाचं आहे. आणि म्हणून हे जे 6 महिन्यापर्यंतच स्टे राहील, हे जे आदेश आहेत, ते दिवाणी कोर्टाला आणि सिव्हिल कोर्टाला किंवा क्रिमिनल कोर्टाला लागू पडतात. ते महसूल न्यायालयाला लागू पडत नाहीत, असं आर्ग्यू करण्यात आलं उच्च न्यायालयासमोर. उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही मग तुमच्या सर्क्युलरचा पुनर्विचार करा. शेवटी त्या सर्क्युलरचा पुनर्विचार झाला आणि आता शासनाने असं म्हटलंय, हे आजचं सर्क्युलर आहे 1 ऑगस्ट 2024. सर्क्युलरमध्ये शासन म्हणतंय, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक 97/2024 श्रीमती ताराबाई लेंडगर व इतर या प्रकरणी दिनांक 19/7/2024 रोजीचे आदेश विचारात घेता महसूल आणि वन विभाग शासन परिपत्रक जो काय असेल तो 6/5/21 रद्द करण्यात येत आहे. म्हणजे महसुली न्यायालयामध्ये वरिष्ठ न्यायालयाने जर का एखाद्या आदेशाला स्टे दिला असेल तर तो 6 महिन्यात रद्द होतो. असे दिलेले जे आदेश आहेत ते आता रद्द करण्यात आले. याचा अर्थ आता दिलेला स्टे हा जोपर्यंत ते कोर्ट स्टे उठवत नाही तोपर्यंत चालू राहतील. म्हणजे जे स्थगिती आदेश वरिष्ठ कोर्ट देतं महसूल कोर्टातले, ते आदेश असा स्थगन आदेश देणाऱ्या कोर्टाने उठवल्याशिवाय ते आता रद्द होणार नाहीत, असा याचा अर्थ आहे. ही सध्याची परिस्थिती आहे. हा महत्वाचा नवीन आलेला शासन निर्णय आहे. याच्या संदर्भात आजच मुंबई उच्च न्यायालयात देखील ही केस जी आहे ताराबाई लेंडगर यांची चालू होती, तिच्यामध्ये देखील आजच निर्णय झालेला आहे आणि त्यांची जी याचिका आहे आता त्यांनी फेटाळली. त्याचं कारण सर्क्युलर आलेलं आहे आणि ते सर्क्युलर आता सर्क्युलर आणि हा जो निर्णय आहे तो आता सर्व महसूल अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवा, असं देखील न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये आजच्याच 1/8/2024च्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. हे सर्व निर्णय, हा सर्क्युलर, यापूर्वीचे रद्द झालेले सर्क्युलर, हे जे संपूर्ण वाचन साहित्य आहे हे निरनिराळ्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. पण जर कोणाला मिळत नसेल तर नक्कीच आपल्या मेंबर डाउनलोडच्या लिंकवरती ते उपलब्ध असेल. ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी ॲक्सेस मागावा, विनंती करावी. त्यांना नक्की आपण देऊया. हे सगळं वाचावं आणि यापुढच्या काळामध्ये महसुली न्यायालयामध्ये जेव्हा आपण केसेस चालवतो तेव्हा हे सर्क्युलर असं आलेलं आहे याचा सर्वांनी विचार करावा. हे जे यापूर्वीचं आपण व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये पुनर्विचार करण्यात आला होता, हा व्हिडिओ, हे जे व्हिडिओज आहेत हे वरच्या बाजूला मी या ठिकाणी टॅग करतो. हे सर्व संदर्भ जे आहेत हे सर्व संदर्भ आपल्याला डाउनलोडसाठी आपल्या मेंबर डाउनलोडच्या लिंकमध्ये उपलब्ध असतील. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी ते जरूर घ्यावेत. जर का आपल्याला ही जी नवी माहिती आजच रिलीज झाली ती आपल्यापर्यंत पोहोचविली, ती आपल्याला जर का आवडली असेल तर आपण लाईक करा. आपण प्रथमच पाहत असाल, यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, त्यांना शेअर करा, फॉरवर्ड करत राहा. त्यांनी लाईक केलं नसेल तर त्यांनाही लाईक करायला सांगा जर त्यांना आवडलं असेल तर, आणि जर त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आपलं व्हॉट्सअपचं चॅनल देखील आता सुरू झालेलं आहे. ज्यांना आमच्या संपर्कात राहावं वाटतं, ज्यांना असे अपडेट रोजचे रोज वाचावेत, मिळावेत असं वाटतं, असे जेव्हा जजमेंट येतात, असे जेव्हा सर्क्युलर्स येतात तेव्हा ते लगेच व्हॉट्सअप चॅनलवर त्याच दिवशी प्लेस केले जातात. ज्यांना कोणाला असं वाटतं की आपल्याला हे सगळं मिळावं त्यांनी व्हॉट्सअप चॅनलची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या डिस्क्रिप्शनवरती जावं, त्याच्यावरती लिंक करावं, व्ह्यू चॅनलला क्लिक करावं. त्यानंतर उजव्या हाताला आपल्याला फॉलो बटन दिसेल, त्याच्यावरती फॉलो करावं आणि या चॅनलला कनेक्ट व्हायची इच्छा असेल तर नक्की कनेक्ट व्हावं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.